कोल्हापूरकर नेहमीच नवीन वर्तमानपत्रांचे मनापासून स्वागत करत आले आहेत। येथील वाचक चोखंदळ असून ते दर्जेदार लिखाणाचा, समाज मनाचा आणि सामाजिक प्रश्न सोबतच समस्यांचा वेध घेणाऱ्या पत्रकारितेचे कौतुक करतात। सांगलीत रौप्य महोत्सवी वाटचाल करत असलेल्या जनप्रवासच्या कोल्हापूर आवृत्तीचा प्रवास आता जोमाने आणि वेगाने सुरू झाला आहे। कोल्हापुरात अनेक वर्तमानपत्रे आहेत। त्यांच्या तोडीचं काम जनप्रवासला आगामी काळात करावे लागेल। कोणत्याही यंत्रणेचा दबाव न घेता स्वतंत्रपणे काम करून वेगळी ओळख निर्माण करावी लागेल। अवघ्या महिनाभरातच दमदार वाटचाल सुरू केलेलं दैनिक जनप्रवास कोल्हापुरातील जनतेच्या मनातील व्यासपीठ होईल असे गौरवोद्गार खासदार शाहू छत्रपती यांनी काढले। निर्भीड पत्रकारितेच्या बळावर कोल्हापूरवासियांच्या मनावर अवघ्या महिनाभरातच अधिराज्य निर्माण केलेल्या दैनिक जनप्रवासच्या कोल्हापूर आवृत्तीचा शुभारंभ सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडला। या सोहळ्याचे औचित्य साधून बदलतं कोल्हापूर या विशेष अंकासह प्रसिद्ध झालेल्या अंकाचे प्रकाशन खासदार शाहू छत्रपती, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, जयदीप कवाडे, जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रेयस भगवान, कार्यकारी संपादक कृष्णा चौगले, जाहिरात व्यवस्थापक राजाराम पाटील, वितरण विभाग प्रमुख सचिन बर्गे यांच्या हस्ते झालं। सांगलीच्या दैनिक जनप्रवासची आता कोल्हापूर आवृत्ती सुरू झाली आहे। येत्या काळात दैनिक जनप्रवासचा कोल्हापुरातील प्रवास चांगला होईल। व्यस्त दौरा असतानाही जनप्रवासच्या कार्यक्रमाला आवर्जून आलो असं जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांच्यासोबत असलेली मैत्री आणि प्रेम यास कारणीभूत आहे। समाजात काही ठराविक लोक असतात, ते कोणाचीही तमा बाळगत नाहीत। भोकरे देखील त्यापैकी एक असून ते नम्रही आहेत। ते एखाद्या विषयाचे विश्लेषण करताना चांगले असले, त्याचे कौतुक आणि चूक असेल तर समाचार घेतात। कोल्हापुरातील सर्वसामान्य घटकांपर्यंत जनप्रवास दैनिक पोहोचविण्यासाठी आमचे नेटवर्क प्रयत्नशील असेल अशी ग्वाही सांगलीचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। कोल्हापुरातील जनप्रवास दैनिकाचा प्रवास सुरू झाला आहे। पत्रकारांनी पत्रकारिता करताना अपप्रवृत्तींवर, चुकीच्या गोष्टींवर कठोर प्रहार केले पाहिजेत। कोणावर अन्याय होत असल्यास त्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून पत्रकारांनी लेखणी झिजवायला हवी। जे चुकीचं आहे, समाजविरोधी आहे, त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे असे गौरवोद्गार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले। जनप्रवासच्या कोल्हापूर आवृत्तीचे कोल्हापुरात स्वागत आहे। एक चांगले काम या निमित्ताने होत आहे। दैनिक जनप्रवास हे कोल्हापूरचे व्यासपीठ व्हावे अशा शुभेच्छा सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केल्या। विज्ञान युगात वेगवेगळे विषय समोर आहेत, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या युगात दैनिक जनप्रवास कोल्हापूर आवृत्ती सुरू करणं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय होता। परंतु कितीही सोशल मीडिया आला तरी वृत्तपत्राच्या बातम्या संग्रही राहतात, त्यामुळे वृत्तपत्राचे अस्तित्व कायम राहणार आहे असे प्रतिपादन दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांनी केले। दैनिक जनप्रवास राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक आणि पुरोगामी परंपरा जतन करून ठेवणार असून कोल्हापुरात लवकरच रुजणार याची खात्री आहे असा विश्वास समूह संपादक संजय भोकरे यांनी व्यक्त केला। त्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा रंगला। कोल्हापुरातील महावीर गार्डन येथील नष्टे हॉल येथे शुक्रवारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमास पुणे शिक्षण मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, राहुल देसाई, बाजीराव खाडे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, संताजी घोरपडे, दत्त शिरोळ साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, आर.के. पोवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, पाटबंधाराचे कार्यकारी अभियंता आणि गव्हर्नमेंट सर्वंट बँकेचे चेअरमन रोहित बांदिवडेकर,
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, राजाराम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सतीश माने या आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.